नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. चंद्रभागा आणि पुष्पावती या नद्यांच्या संगमावर असणारं विष्णुपद हे पंढरपूर दर्शनामध्ये एक महत्त्वाचं ठिकाण आहे. बऱ्याच वारकऱ्यांना हे ठिकाण माहिती नसेल, परंतु अस्सल वारकरी विष्णुपदाची वारी चुकवत नाहीत. तर हे विष्णुपद आहे तरी कसं? येथे विठुराया एका महिन्याच्या विश्रांतीसाठी का येतात? विष्णुपदाला गोपाळकाला का करतात? याचं उत्तर शोधण्यासाठी आज आपण थेट पंढरपूर येथे जाणार आहोत. पंढरपुरात आलेला प्रत्येक जण पांडुरंगाच्या दर्शनाने समाधानी होतो आणि त्यानंतर सुरू होतो पंढरपुरातील इतर महत्त्वाच्या ठिकाणांचा प्रवास. त्याचपैकी आज आपण विष्णुपद हे ठिकाण पाहणार आहोत. विष्णुपदला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. नौका विहाराचा आनंद घ्यायचा असेल तर चंद्रभागेच्या वाळवंटातील भक्त पुंडलिकाच्या मंदिरापासून विष्णुपदला जाण्यासाठी नौका आहे. 100 ते 200 रुपयात ते आपल्याला विष्णुपदला सोडतात. डौलाने चालणाऱ्या होडीचा आनंद हा काही औरच असतो आणि वेळ वाचवायचा असेल तर रिक्षाचा पर्याय उत्तम आहे. पंढरपुरातील कोणत्याही ठिकाणापासून विष्णुपदला जाण्यासाठी रिक्षा आहे. सुमारे 50 रुपयात ते विष्णुपदला घेऊन जातात. गोपाळपूरकडे जाणाऱ्या रस्त्याने डाव्या बाजूला वळण घेतले की आपण विष्णुपद मंदिराकडे निघतो. काही अंतरावरच विष्णुपद उद्यान आहे. मार्गशीर्ष महिन्यातील वारीच्या वेळी वारकरी आपली शिदोरी सोडून इथे गोपाळकाला करतात. इथून पुढे गेल्यावर काही अंतरावरच संत जनाबाई यांचे छोटेखानी मंदिर आहे. या मंदिराच्या समोरच एका शिळेमध्ये विठ्ठलाचे पदचिन्ह उमटले आहे. तर मंदिरात संत जनाबाई यांची मूर्ती आहे आणि या मंदिराच्या बाजूला एक भला थोरला पिंपळ आहे. या मंदिराच्या ठिकाणीच संत जनाबाईला विठुरायाने भेट दिली होती आणि सुळाचं पाणीही इथंच केलं होतं. त्याबद्दल एक कथा आहे. संत जनाबाई या प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या संत. त्यांचे अभंग म्हणजे एक वैचारिक मेजवानीच. त्यातीलच एका अभंगात त्या म्हणतात, शून्यावरी शून्य पाहे तयावरी शून्य आहे. प्रथम शून्य रक्तवर्ण त्याचे नाव अधशून्य. ऊर्ध्व शून्य श्वेतवर्ण मध्यम शून्य श्यामवर्ण. महाशून्य वर्ण निळ त्यात स्वरूप केवळ. अणुहात घंटा श्रवणी ऐकून विस्मय झाली जनी. तर विठ्ठलाची निस्सीम भक्त असणाऱ्या जनाबाई अधिकारवाणीने विठ्ठलाला शिव्याही द्यायच्या. अशा या भक्त जनाबाईला विठुराया काम करू लागण्यासाठी यायचे. कधी ताक घुसळू लागायचे तर कधी दळण दळू लागायचे. एके दिवशी विठ्ठलाचे दागिने जनाबाईंच्या घरीच राहिले, तर इकडे देवाचे दागिने चोरीला गेले म्हणून शोधाशोध सुरू झाली आणि हेच विसरलेले दागिने जनाबाईंच्या घरी सापडले. जनाबाईंवर चोरीचा आरोप झाला आणि त्यांना सुळावर चढवण्याची शिक्षा झाली. जनाबाई आर्त अंतकरणाने विठ्ठलाचा धावा करून म्हणू लागल्या, ये माझे विठाबाई कृपा दृष्टीने तू पाही. तुझं विन न सुचे काही आता मी ओ करू काही. माझा भाव तुझवरी आता रक्षी नानापरी. येई सखिये दांडणी म्हणे नामयाची जणी. जनाबाईंची ही आर्त हाक ऐकून पांडुरंग धावत आले. ज्या सुळावर जनाबाईंना चढवायचे होते त्या सुळाचे पाणी केले आणि संत जनाबाईंना देहदंडाच्या शिक्षेपासून वाचवले. ज्या ठिकाणी सुळाचे पाणी केले आणि संत जनाबाईंना भेट दिली ते हेच ठिकाण. या मंदिरातील संत जनाबाईंचे दर्शन घेऊन विष्णुपद मंदिराकडे दर्शनासाठी आपण निघतो. चंद्रभागेच्या नदीपात्रात विष्णुपद मंदिर आहे. जातानाच एक दगडी पूल लागतो. 16 खांब आणि 24 कमानी असलेलं हे एक टुमदार भक्कम मंदिर आहे. या मंदिरात एका अष्टकोनी शिळेवर वेगवेगळी चिन्ह आहेत. यामध्ये श्री विष्णूचे समचरण आहे, श्रीकृष्ण परमात्म्याचे देवडा चरण, श्रीकृष्णाची बासरी आणि लोण्याची वाटी, त्याचबरोबर गाई गोपाळांच्या पावलांचे ठसे देखील आहेत. बाजूच्या खांबावर श्रीकृष्णाची वेणुनाद करतानाची मूर्ती आहे. या विष्णुपदाचे वर्णन करताना संत एकनाथ महाराज आपल्या अभंगात म्हणतात, जोडीने जिथे समपद तया म्हणती विष्णुपद. भोवताली पदे उमटली तेथे गोपाळ नाचती. जिथे उभे गायींचे भार त्यात दिसती खूर. गोपाळांची पदे समग्र ठाई शोभते सर्वत्र. एका जनार्दनी हरी शोभले करकटावरी ठेवणी भले. या विष्णुपदाच्या ठिकाणी एका लहान मंदिरात नव्याने स्थापन केलेली श्री विष्णूंची मूर्ती आहे. तर मंदिराच्या छताला पक्ष्यांची हजारो मातीची घरटी आहेत. मार्गशीर्ष महिन्यात इथे मोठा उत्सव असतो. याचं कारण म्हणजे चातुर्मासात पांडुरंग परमात्मा आपल्या भक्तांना दर्शन देऊन थकलेले असतात. तो शिणवटा घालवण्यासाठी
मार्गशीर्ष महिन्यात विठुराय इथे विश्रांतीसाठी येतात. चंद्रभागा आणि पुष्पावतीचा संगम, निसर्गरम्य परिसर, पक्ष्यांची किलबिलाट आणि शीतल वारा अशा या मनोरम ठिकाणी विठुराय तब्बल 1 महिना विश्रांती घेतात. याच काळात गावकरी रोज तर वारकरी सवडीने दर्शनाला येतात. इथे आलेले वारकरी गोपाळकाला करतात. सोबत आणलेली शिदोरी एकत्र करून वनभोजन करतात. शिवाय प्रसाद भोजनात दही पोळे खाण्याला विशेष प्राधान्य आहे. असं म्हणतात, इथे भोजन केल्याने अनेक संवत्सरे दुष्टांना भक्षण केले असले तरी त्याचा दोष नष्ट होतो. म्हणून तर संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात इथे वारकऱ्यांची लगबग असते. या विष्णुपदाविषयी अजून एक कथा सांगितली जाते. ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदीला संजीवन समाधी घेतली. त्या समाधी सोहळ्याला विठुराय होते. ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा पाहून आपल्याला आता भक्त भेटी नाही या विचाराने विठुराय उदास झाले होते. त्यामुळे आळंदीहून आल्यावर त्यांनी पंढरीऐवजी इथेच कित्येक दिवस वास्तव्य केले अशी कथा आहे. मग पंढरपूरला गेल्यावर या विष्णुपदचे आवर्जून दर्शन घ्या. जय जय रामकृष्ण हरी.